नमस्कार मंडळी आणि स्वागत आहे आपल्या आजच्या खास पॉडकास्टमध्ये. माझं नाव अथर्व आणि आज आपण सिंथेटिक बायोलॉजी मधला एक फार महत्वाचा कॉन्सेप्ट आज डिस्कस करणार आहोत. डीबीटीएल सायकल म्हणजेच डिझाइन बिल्ड टेस्ट लर्न. या सायकलमुळे सिंथेटिक बायोलॉजी मध्ये इनोव्हेशन वेगाने घडते आणि नव्या रिसर्चला दिशा मिळते. माझ्यासोबत आहेत मानस, जो माझ्याच पीआयटीच्या आयजीएम टीम मधला आहे, आणि आरव, जो आयआयएससी बँगलोरच्या आयजीएम टीम मधला आहे. नमस्कार, खूप आनंद झाला तुम्हाला इथे भेटून. नमस्कार. नमस्कार. तर सर्वात आधी एक बेसिक प्रश्नाने चालू करूया. डीबीटीएल म्हणजे नक्की काय आणि सिंथेटिक बायोलॉजी मध्ये या 4 शब्दांचा प्रॅक्टिकल वापर कसा होतो? तर डीबीटीएल म्हणजे डिझाइन, बिल्ड, टेस्ट आणि लर्न. साध्या भाषेत सांगायचं तर या 4 टप्प्यांमधून एखादं बायोलॉजिकल सिस्टम बनवलं जातं. आपण काहीतरी कल्पना करतो, मग ते जेनेटिक लेव्हलवर डिझाइन करतो, नंतर ते बिल्ड करतो, त्याची चाचणी घेतो आणि त्या चाचणीतून जे शिकलो ते पुढच्या डिझाइनमध्ये वापरतो. हे सायकल सतत रिपीट होत राहतं. या सायकल मधून आपलं जे काही काम आहे ते काम जास्त स्ट्रीमलाईन होतं. म्हणजेच थोडंसं तुम्हाला स्ट्रक्चर मिळतं तुम्ही जे काम करताय त्याला, आणि पुढे प्रोग्रेस करायला थोडं सोपं पडतं. वा, म्हणजे थोडक्यात म्हणायचं झालं तरी एक इटरेटिव्ह प्रोसेस आहे, बरोबर? बरोबर, म्हणजे बरोबर. एक तुम्ही सायकल रन करता, त्याच्यामध्ये तुम्ही काहीतरी शिकता, मग त्याला ठीक करण्यासाठी आणखीन एक सायकल रन करता, बरोबर. जोपर्यंत तुम्हाला तुमचा आउटपुट मिळते. वा, मस्त. आता डिझाइन टप्प्याबद्दल सविस्तर बोलूया. डिझाइन म्हणजे फक्त डीएनए सिक्वेन्स लिहिणं आहे की अजून काही आहे? मानस, आरव? सो डिझाइन टप्पा म्हणजे म्हणजे प्रॉब्लेम नीट डिफाईन करणं आणि त्यावर सोल्युशन सुचवणं. यात जेनेटिक सर्किट्स कसे बनवायचे, कोणते प्रमोटर्स, जीन्स किंवा एन्झाइम्स वापरायचे हे ठरवलं जातं. कम्प्युटेशनल टूल्स वापरून सिम्युलेशन्स केली जातात. हो, आणि इथे इमॅजिनेशन खूप मोठी भूमिका बजावते. उदाहरणार्थ, मला एका बॅक्टेरियामध्ये ड्रग डिग्रेड करायचा आहे. तर डिझाइन टप्प्यात आपण बघतो की त्या कामासाठी कोणते एन्झाइम्स किंवा पाथवेज लागतील. हा टप्पा थिअरेटिकल प्लॅनिंगचा आहे. बरोबर. आणि या व्यतिरिक्त तुम्ही जे काही काम करणार आहात, ते टेस्ट करण्यासाठी किंवा ते बरोबर होतंय का नाही हे टेस्ट करण्यासाठी तुम्ही जे काही एक्सपेरिमेंट्स वापराल, त्या एक्सपेरिमेंटसाठी तुम्हाला जे काही मटेरियल लागणार आहे, ते तुमच्याकडे आहे का नाही, या सगळ्या गोष्टी पण डिझाइन फेजमध्ये येतात. म्हणजे तुम्हाला मल्टिपल ऑप्शन जर असतील, तर त्यामधलं तुम्ही कोणतं यूज करावं आणि ते का यूज करावं, हे डिझाइन फेजमध्ये येतं. आणि त्याप्रमाणे तुम्ही तुमचे पुढचे एक्सपेरिमेंट चालू करू शकता. वा, मस्त. सो डिझाइन फेज थोडक्यात म्हणायचं झालं तर एक फाउंडेशनल बेस आहे, जेव्हा तुम्ही सगळं तुमचं एक्सपेरिमेंटचं बेसिक चेक करता विदाउट ऍक्च्युअली डुइंग द एक्सपेरिमेंट. करेक्ट? बरोबर, बरोबर. मस्त. मग ह्यापुढे येतो ऑब्व्हियसली बिल्ड टप्पा. आता बिल्ड टप्पा म्हणजे नक्की एक्सपेरिमेंट बिल्डिंग, बरोबर? बरोबर. तर आरव, तू इलॅबोरेट करू इच्छितोस? एक्सपेरिमेंट बिल्डिंग म्हणजे तुम्ही डिझाइन फेजमध्ये जे काही तयारी केली आहे, जी एक्सपेरिमेंट तुम्ही ठरवली आहे, ते ॲक्चुअली तुम्ही प्रत्यक्षात करून बघता. म्हणजेच सपोज तुम्हाला सिंथेटिक बायोलॉजीचा कुठलातरी प्रयोग करायचा आहे, तर तुम्ही प्रयोग ॲक्चुअली करता आणि त्यासाठी जे काही प्रोसेस आहेत, ते सगळे एकानंतर एक करून तुम्ही बघता, की तुमचा काय रिझल्ट येतो आणि त्यानंतर तुमची पुढची लर्न स्टेप येते. मानस? आणि आजकाल ऑटोमेशन आणि डीएनए सिंथेसिस कंपनीजमुळे हा जो बिल्ड टप्पा आहे, हा खूप वेगाने होतो. नाहीतर आधी त्याला खूप महिने लागायचे आणि आता काही दिवसातच कन्स्ट्रक्ट्स तयार होतात. म्हणजे आपल्या बेसिक कुठल्याही प्रोजेक्टसाठी जो काही जीन कन्स्ट्रक्ट लागतो, त्याचा आपण आपल्या त्या वेंडर्सला, त्या कंपनीजला एक साधा जीन मॅप जरी बनवून दिला, तरी ते कन्स्ट्रक्ट्स आपल्याला ते अगदी वेळेवरती बनवून खूप बरोबर. छोट्याशा टाईम फ्रेममध्ये ते आपल्याला प्रोव्हाईड करतात. आणि त्यामुळे आपला जो बिल्डचा टप्पा आहे, ज्याला आधी खूप वेळ लागायचा, त्यावेळी इट हॅज कम डाउन टू अ व्हेरी शॉर्ट टाइम. आणि त्यामुळे आपल्या प्रोजेक्टचा पण एक ओव्हरऑल जो काही टाइम लागतो, त्याला एक खूप कमी याच्याने रिड्यूस होतो. मस्त. आता यानंतर माझ्या नॉलेजच्या हिशोबाने यानंतर जो टप्पा आहे तो टेस्ट. हा सर्वात महत्वाचा, सर्वात क्रिटिकल मला वाटतो. तर ते तसं आहे का? तुमच्या एक्सपर्टीज प्रमाणे तुम्ही काय सांगू इच्छिता? टेस्टमध्ये आय थिंक तुम्हाला प्रॅक्टिकली जेव्हा तुम्ही गोष्टी करायला जाता, तेव्हा तुम्हाला खूप प्रॉब्लेम आहेत. म्हणजे आमच्या प्रोजेक्टचं उदाहरण द्यायचं तर आम्ही चालू केलं बरंच आधी. पण ॲक्चुअली जेव्हा आम्ही एक्सपेरिमेंट करायला लागलो, तेव्हा आम्हाला इतके चॅलेंजेस आले, जे आम्हाला अपेक्षितच नव्हते. तर ते ॲक्चुअल चॅलेंजेस तुम्हाला टेस्ट फेजमध्ये येणार आणि तिथे तुम्हाला खरं चॅलेंज आहे, की तुम्ही ते कसे पार करता. त्यामुळे टेस्ट फेज सर्वात चॅलेंजिंग फेज आहे. परंतु त्या फेजमधनं तुम्हाला तुमच्या प्रोजेक्टचा थिअरेटिकल बेसिस जो आहे, तो किती स्ट्राँग आहे, हे तुम्हाला टेस्ट फेजमधनं कळतं. असा माझा आणि एक्सपिरियन्स आहे. टेस्ट टेस्ट म्हणजे फक्त सक्सेस किंवा फेलियर बघणं नाहीये, तर बरोबर. क्वांटिटेटिव्ह गोळा करणं महत्वाचं आहे.
एक्सप्रेशन लेवल्स आहेत, ग्रोथ रेट्स आहेत, टॉक्सिसिटी आहे, असे पॅरामीटर्स मोजले जातात. ते पुढच्या सुधारणा ठरवतात. म्हणजे आता मी आज आज सपोज मी लावरीज मेथड यूज केलं प्रोटीन एस्टिमेशनसाठी आणि त्याच्यामध्ये मला दिसतंय की आज मी युव्ही स्पेक्ट्रोफोटोमीटर वापरून आज मी जे काय क्वांटिफिकेशन केलेलं आहे माझ्या सॅम्पल्सचं, तर आज मला जर कळतंय की इट हॅज बीन फॉलिंग डाऊन, जो काय माझा एक्सपेक्टेड डेटा आहे त्यापासून, तर मग टुमॉरो आय कॅन जस्ट रिबिल्ड ऑन दॅट, की त्याच्यातनं मला शिकायला मिळतं की हाऊ कॅन आय जस्ट इम्प्रूव्ह इट. बरोबर. अच्छा, मस्त. आता हा जो टेस्ट टप्पा जो आहे, हा कुठल्याही एक्सपेरिमेंट मध्ये बाकी डोमेन्स बरोबर पण तेवढाच लिंक असायला हवा ना? म्हणजे तुम्ही जे प्रेडिक्शन केले आहेत ट्राय लॅब बरोबर. मध्ये, ते तुमच्या लॅब मध्ये मॅच होत आहेत का नाही, हा पण आय थिंक टेस्ट मध्येच येत असावा, बरोबर? बरोबर. आय थिंक ड्राय लॅबचा महत्व टेस्टमध्ये बराच येतो. कारण तुम्ही टेस्ट जे करणार आहात, फॉर एक्झाम्पल आमचं उदाहरण द्यायचं तर आमच्याकडे कोणते रिस्ट्रिक्शन एन्झाइम वापरायचे, हा मोठा प्रश्न हम्म. होता. कारण आमच्याकडे ऑप्शन बरेच होते. सो ते आम्ही ड्राय लॅबमधनं टेस्ट करून बघितलं, की अरे अच्छा, आपल्याला 2-3 ऑप्शन जे आहेत त्यातनं आपल्याला रिझल्ट साधारण सेमच येणार आहे. त्यामुळे तुम्हाला जे सर्वात सोपं आहे वापरायला ते रिस्ट्रिक्शन एन्झाइम वापरलेलं बरं. त्यामुळे आम्ही ते वेट लॅबमध्ये कंटिन्यू केलं. पण आम्हाला अजून रिझल्ट आला नाहीये त्याचा. पण जेव्हा रिझल्ट येईल तेव्हा हे व्हॅलिडेट होईल, की तुमचं जे ड्राय लॅबचं एक्स्पेक्टेशन होतं, की हां, तुम्हाला जसे अपेक्षित रिझल्ट आहेत तसे आले आहेत का नाही, हे तुम्हाला टेस्ट फेजमधून नक्की कळेल. अच्छा, मस्तच मग तर. आणि मग ह्यानंतर आता जसं आपण आधी बोललेलो आहे, टेस्ट फेज नंतर येते लर्न फेज. लर्न फेज मध्ये तुम्ही टेस्ट फेज मध्ये तुम्हाला जे डाउनसाइड झाले, जे तुम्ही काय म्हणतात एक्सपेरिमेंटल एरर झाले किंवा जसं तुम्हाला एक्सपेक्ट रिझल्ट नाही आला, तर ह्यामधून तुम्ही काय शिकला? हे तुम्हाला लर्न फेज मधनं कळतं. तर आरव, मला तुझ्याकडून जाणून घ्यायचंय की तुमच्या एक्सपेरिमेंट मध्ये लर्न फेजचा तुम्हाला किती फायदा झाला? हं. आम्हाला लर्न फेजचा बराच फायदा झाला कारण आमचे जे रिस्ट्रिक्शन साइटमध्ये आम्ही इन्सर्ट घालणार होतो, तो पहिले आमचं डायजेशनच वर्क झालं नाही. आम्हाला असं अपेक्षित होतं, की डायजेशन आपलं लवकर होईल आणि पुढे इन्सर्टपर्यंत आपण जाऊ. पण आमचं डायजेशन नीट काम करत नव्हतं. त्यामुळे आम्हाला जे आर-ए हेल्प करत होते, त्यांनी आम्हाला सांगितलं, की "ठीक ठीक आहे, तुमचा आता रिझल्ट येत नाहीये. तुम्ही डिसअपॉइंट होऊ नका. तुम्ही तुमची एक्सपेरिमेंट छोट्या-छोट्या भागांमध्ये स्प्लिट करा आणि मग बघा, की कुठे काम करत नाहीये." म्हणजे आम्ही जर एका वेळेस 2 रिस्ट्रिक्शन एन्झाइम्स वापरत असू, तर ते म्हटले, की तुम्ही एक-एक रिस्ट्रिक्शन एन्झाइम टाकून फक्त बघा, की ते इंडिपेंडेंटली चालतायत का नाही. ते टेस्ट केल्यानंतर आम्हाला कळलं, की अरे एन्झाइम्स इंडिपेंडेंटली चालतायत. त्यामुळे आपल्या कन्स्ट्रक्टमध्ये काही इश्यू नाहीये. एक तो तुमचा रँडम एरर सारखं काहीतरी होतंय, ज्यामुळे आपल्याला रिझल्ट येत नाहीये. त्यामुळे आम्हाला हे शिकायला मिळालं, की आमचा जो थियोरेटिकल बेस आहे, तो अजून सॉलिड आहे आणि आम्ही परत एकदा एक्सपेरिमेंट करून बघितली, तर आम्हाला रिझल्ट यायला पाहिजे. तो कॉन्फिडन्स आम्हाला या लर्न फेजमधनं मिळाला. वाह, क्या बात है. मानस, एनिथिंग यू वांट टू ऍड? तो आता लर्न टप्प्यात आपण टेस्ट मधून मिळालेलं डेटा अनालाइज करतो. कुठे डिझाईन योग्य होतं, कुठे चुका झाल्या ते काढलं जातं आणि मग त्या लर्निंग्स पुढच्या डिझाईन मध्ये आपण इंटिग्रेट करतो. तर आपल्या एक्सपेरिमेंट मध्ये म्हणजे IGEM-VIT एक्सपेरिमेंट मध्ये सुद्धा आपल्या प्रोजेक्ट मध्ये आम्ही पण जेव्हा आता वी आर डीलिंग विथ 3 एन्झाइम्स इन आवर प्रोजेक्ट. त्या 3 एन्झाइम्सला आपण कसं इंटिग्रेट करणार? तर आधी आमचा विचार होता की एक सिंगल इकोलाय सिस्टम वापरून आपण ते तिन्ही एन्झाइम्स इंटिग्रेट करायचे आणि मग त्याचं एक्सप्रेशन करायचं, विच प्रूव्ह टू बी अ बिट डिफिकल्ट पहिल्या स्टेटमध्ये, पहिल्या याच्यामध्ये काय म्हणतात पहिल्या सायकलमध्ये. त्यानंतर आम्ही पण जेव्हा मग आमच्या फॅकल्टीशी आणि आरएशी कन्सल्ट केलं, तेव्हा त्यांचं पण म्हणणं पडलं की तुम्ही 3 वेगळे इकोलाय सिस्टम वापरा आणि त्यांना एक्सप्रेस केल्यावरती मग त्यांचं पुढे त्या एक्सप्रेशनचं तुम्ही क्वांटिफिकेशन वगैरे करा युझिंग RT-QPCR. सो ह्या अशा गोष्टींमुळे आम्हाला बरंच शिकायला मिळालं त्याच्यातनं आणि देन वी इंटिग्रेटेड इंटू आवर प्रोजेक्ट. वा, मस्तच. सो एकदा थोडक्यात आपण पुन्हा एक पूर्ण सायकलच्या जे फायदे आहेत ह्यावरती एकदा थोडं हे घालूया, उजेड घालूया. एकदा सांगतोस डीबीटीएल पूर्ण ह्याचे काय फायदे आहेत? एक म्हणजे स्पीड, रिसर्च खूप लवकर पुढे जातं. दुसरं म्हणजे रिलायबिलिटी, सतत टेस्ट लर्न सायकलमुळे परिणाम जास्त रिप्रोड्युसिबल असतात. मी अग्री करतो ह्याच्याबद्दल. कारण जेव्हा तुमची एक्सपेरिमेंट खूप लांब असते, तेव्हा तुम्हाला कुठल्या स्टेपला इश्यू झालाय, हे शोधून काढण्यासाठी डी सायकल खूप चांगली आहे. पण तुम्ही इटरेटिव्ह प्रोसेस वापरल्यामुळे तुमची दर स्टेप व्हॅलिडेट होत जाते. त्यामुळे मला आधीच्या सगळ्या स्टेप बरोबर आहेत, ह्याच्याबद्दल कॉन्फिडन्स खूप असतो. आय थिंक तो डी सायकलचा सर्वात मोठा बेनिफिट आहे.
आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इट इज नॉट ओन्ली तुमचे फक्त वेट लॅब्स मध्ये साठी तो रिस्ट्रिक्टेड राहत नाही. तुमचे बाकीचे पण जे डोमेन जातात, जसं एचपी डोमेन आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या प्रोजेक्टचा अवेअरनेस क्रिएट करायचं. तर तुम्ही आता सपोज तुमच्या प्रोजेक्टच्या पहिल्या फेजमध्ये आहात, इनिशियल फेजमध्ये, आणि त्याच्यामध्ये तुम्ही कुठेतरी सपोज एका शाळेमध्ये जाताय, जिथे तुम्ही मुलांना समजवताय की तुमचा प्रोजेक्ट काय आहे. आणि तेव्हा तुम्हाला लक्षात येतं की ओके, आपल्याला अजून थोड्याशा सोप्या भाषेमध्ये त्यांना मुलांना समजावं लागेल. और बेसिकली तुमचा जो अवेअरनेस इनिशिएटिव्ह आहे तो एका चांगल्या फॉर्मॅटमध्ये आणावा लागेल. सो ते दिस कॅन ऑल्सो बी इंटिग्रेटेड इन युअर डीबीटीएल सायकल, ज्याच्यामध्ये तुम्ही बरोबर. आधी तुम्ही ठरवू शकता की तुम्हाला कसं ते तुमचं अवेअरनेस इनिशिएटिव्ह डिझाईन करायचं आहे, तुम्ही बिल्ड कसं करताय, आणि मग तुम्ही त्याच्यातनं काय शिकताय, आणि मग तुम्ही ते कसं तुमच्या प्रोजेक्टमध्ये इंटिग्रेट करताय. आता पर्सनली माझा एक अनुभव सांगायचा झाला तर मी मॅथमॅटिकल मॉडेलिंग मध्ये सर्वात जास्त काम करतो. तर आता मॅथमॅटिकल मध्ये जेव्हा तुम्ही जीन एक्सप्रेशन वगैरेचे मॉडेल्स बनवता, तेव्हा यू आर डीलिंग विथ खूप सगळे वेगळे वेगळे पॅरामीटर्स, आणि त्यांची व्हॅल्यू थोडी इकडची तिकडे झाली की पूर्ण वाकडा तिकडा काहीतरी वेगळंच होतं त्याचं. तर मग असं करत असताना डीबीटीएल सायकलचा मला पर्सनली तर खूप फायदा झाला टू फाईन ट्यून माय मॉडेल, अँड जसं हवं तसं अपेक्षित रिझल्ट यायला, जे वेटलॅब मध्ये पण व्हॅलिडेट होऊ शकेल, त्याच्यामध्ये तर खूप फायदा झाला मला पर्सनली. सो खूपच छान, तुम्ही खूप चांगलं समजावलं डीबीटीएल कसं असतं. तर आज आपण डीबीटीएल म्हणजे काय, त्याचे टप्पे आणि फायदे समजून घेतले. सिंथेटिक बायोलॉजीचं फ्युचर खरंच या सायकलमुळे खूप एक्साइटिंग आहे असं म्हणायला हरकत नाही. मानस, आरव, तुमचे खूप खूप आभार या चर्चेसाठी. आणि श्रोत्यांना, तुम्ही ऐकत होता सिंथेटिक बायोलॉजी मधला डीबीटीएल सायकल, आपला खास पॉडकास्ट आयजम बीआयटी वेल्लोर सायनिंग ऑफ. थँक्यू. 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 सॉर्ट ना की आणखीन एक रन करायचा आहे? केविन आहे का याच्यामध्ये? नाही ना मीटिंग तो मध्ये? म्हणाल तो त्याच्या सिस्टम मध्ये डाउनलोड होऊन जाईल व्हिडिओ. अच्छा, लाईक ऍटलीस्ट 20 मिनिट्स झालंय की नाही? एक 15 मिनिटं 15 झालं असेल मिनिटात साधारण. ठीक आहे. आय थिंक इट शुड वर्क. म्हणजे टू बी ऑनेस्ट डीबीटीएल मध्ये अजून कितीच बोलणार. काही नाही. मला ओरिजिनली वाटलं होतं की टॉपिक असा असेल की डीबीटीएल सिंथेटिक बायोलॉजी मध्ये आणि ओरिजिनल एक्सपेरिमेंटेशन मध्ये कसं फरक पडतो डीबीटीएल मध्ये आणि ओरिजिनल एक्सपेरिमेंट मध्ये, असं काहीतरी असेल. तर त्यावर तुम्हाला बोलायचं असेल अच्छा. थोड्या वेळ तर बोलू शकतो, पण आय थिंक ह्याच्यात चांगलं कव्हर झालंय. झालेलं. हो. तर तुम्हाला हवं तर आपण एक करू शकतो, मग ते एडिट करून मी त्याच्यामध्ये ऍड करून टाकेल, तर काही हरकत नाही. कसं काय म्हणता? एवढा एक पॉइंट घेऊ शकतो आपण. 2 मिनिटं फक्त विचार करू देत काय बोलायचं. ओके, सो कुठल्या याच्यावर आपण करतोय आता? सिंथेटिक बायोलॉजी मध्ये आणि क्लासिकल बायोलॉजी मध्ये डीबीटीएल सायकल, एनिवेज एक्सपेरिमेंटल सायकल मध्ये कसा फरक पडतो आणि डीबीटीएल कसं वेगळं आहे, आय गेस. Okay. तुम्ही साधारण किती टीमशी बोलला त्याच्याबद्दल, किती पॉडकास्ट केलेत? झालं आम्ही असेल मला वेगळ्या वाटतं. वेगळ्या लँग्वेजेस मध्ये केले. सो एक हम्म. बेंगॉली मध्ये झाली आहे, आता ही मराठीवाली झाली. असे ओके. आहेत वेगळ्या वेगळ्या लँग्वेज. आता 4-5 झाल्यात ना मानस? जास्त मला वाटतं 7-8 झाले आतापर्यंत. पण टॉपिक्सही बरेच आहेत ना? हो, टॉपिक पण वेगवेगळे हो, प्रत्येकाचे. हा. जेवढं सिम्पल बेसिक टॉपिक घेता आला तेवढा घ्यायचा विचार होता. हो. पण कॉम्प्लिकेटेड निश टॉपिक वरती डिस्कस करून काही फरक नाही पडत. नाही. आणि कोणीही आयजीएम केलं असेल तरी डीबीटीएल वर 15 मिनिटं बोलता येईल असं काही. एक्झॅक्टली. हा. आरव, तू मेनली मग वेटलॅब मध्ये काम करतोस का ट्रायलॅब? नाही, मी वेटलॅब मध्ये आणि एचपी मध्ये मेनली करतो. मी ऍक्च्युली अच्छा. बायो मधला नाहीये. मी फिजिक्स मेजर करीन नंतर, पण बायोचं वेटलॅब काम आवडतं मला. सो वेटलॅब आणि एचपी असं दोन्ही करतोय मी. मस्त. हा. येस. तुला आय थिंक आम्ही भेटलो होतो तिकडे एम मध्ये भेटलो होतो आम्ही. हो, आठवतंय मला. अच्छा, ठीक आहे. मग तुम्हाला काही मत मांडायचं असेल एक्सपेरिमेंटल डिझाईन आणि डीबीटीएल बद्दल, तर द फ्लोर इज ओपन. मी सांगू मग? हो. हा. सो मला असं वाटतं की क्लासिकल बायोलॉजीमध्ये ज्या एक्सपेरिमेंट्स होत्या त्यापेक्षा डीबीटीएल जास्त स्ट्रक्चर आणतं आपल्या कामात. आणि आपण एआयचा जो पॉइंट आणला, त्यांनी पण डीबीटीएल सायकलला खूप मदत होते. म्हणजे तुमची जी बिल्ड फेज आहे, त्यात एआयने जे तुम्हाला वेग जो मिळतो तुमच्या एक्सपेरिमेंटमध्ये, तो क्लासिकल बायोलॉजिस्टला तो बेनिफिट नव्हता. त्यामुळे त्यांच्या टाइमला डीबीटीएल सायकल सारखं काहीतरी इम्प्लिमेंट करणं थोडं अवघड झालं असतं. पण आत्ताच्या काळात आपल्याला एवढे सगळे टूल्स आहेत, त्यामुळे डीबीटीएल सायकल खूप चांगली इंटिग्रेट होते बायोलॉजिकल प्रोसेसेसमध्ये, आणि ती जास्त वापरली जाते असं मला वाटतं.
मानस, एनिथिंग यू वॉन्ट टू ऍड? नाही, सो डीबीटीएल मुळे ना आपलं म्हणजे आता बाकीचे आपण पॉइंट्स कव्हर केलेलेच आहेत, की त्यामुळे टाइम कमी लागतो आणि बाकीच्या गोष्टी. पण त्यासोबत एक अजून एक गोष्ट अशी, की आपलं काम खूप स्केलेबल होतं आणि जेवढे आपण आपल्या याचे रेप्लिकेट्स बनवत जातो आपल्या प्रोजेक्टचे वेगवेगळ्या डोमेन्स मधले, तो बेसिकली इट गिव्हज समोरच्याला त्याच्यामधनं आपण एक खूप काय म्हणतात फाउंडेशनल हे देतो. आपल्या प्रोजेक्टचे खूप फाउंडेशनल बॅकग्राऊंड देतो, की ज्याच्यातनं तो त्याचा प्रोजेक्ट जो आहे तो परत त्याला हे करू शकतो. व्हॉट डू वी से रिपीट करू शकतो आणि एक ऑथेंटिकेटेड डेटा त्याला त्याच्यातनं मिळतो सिन्स एवढे रेप्लिकेट्स आपण करतोय त्याचे. आणि या प्रत्येक लर्न सायकल डीबीटीएल सायकल मधनं मग त्याच्यामध्ये काय अजून इम्प्रोव्हाइज करता येईल इज समथिंग वी कॅन ऑलवेज ऍड टू इट. आणि एक गोष्ट मी ऍड करू इच्छितो, की बरेचसे जण मी असे पाहिलेत जे डीबीटीएलच्या टेस्ट आणि लर्न फेज मध्ये जे जे काही शिकतात ते मध्ये त्याला अजून कॉम्प्लिकेट करून टाकतात ऑन द प्रिटेक्स्ट ऑफ लर्निंग. तर ते करता तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतोय का नाही सोप्यातल्या बरोबर. सोप्यात मेथड मध्ये, हे जास्त करणं महत्वाचं आहे. तुम्ही हम्म. अजून त्याच्यामध्ये कराल, प्रॉब्लेम तुमचा सॉल्व्ह होईल, पण तुम्ही रिसोर्स वेस्टेज पण करताय. सो यू आर सॉल्विंग वन प्रॉब्लेम क्रिएटिंग अनदर प्रॉब्लेम. बरोबर. तर असं पण नाही पाहिजे. बरोबर. तर येस. So I think yes, we should be sorted. Thank you, Arav. Thank you, Manas. येस. थँक यू सो मच. छान वाटलं बोलून तुमच्याशी.